श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशुचा हात अक्षरी पंडित लिहवित तैसे हे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वदावती मी केवळ मंद केवीवरून चरित्रघाद परी माझा हा छंद. स्वामी समर्थ पुरविती ज्यांच्यावर प्रसादे करून मूढा होय शास्त्रज्ञान. त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे कृपाळ होऊनी समर्था वदवावे आपुल्या चरित्रा. श्रवणे श्रोत्यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरतरूंची घेऊनी सुमणे त्यासीच अर्पावी प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती 16 विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवरती बडोद्याशी चलावे. भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती हा सोनी. मल्हार रावाची आमणी आम्हाविषयी भावनसे. म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसी ऐकोणी आवाणी 16 खिन्न झाला मणी. त्याने सत्वरे ओणी तात्याप्रती सांगितले. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मणी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पाहावा यत्न करोणी ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्यसिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयानी वाजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे. भक्तिविन हटयोगे स्वामी कृपाण होय. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले वावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न केले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्याकारणे ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते. आता जाऊनी बडोद्याशी काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसा करुणी उपाये न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजन न्यावे पण यतीसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेनो तो मंदमती. म्हणून योजली कपट युक्ती परिते सिद्ध्या ते न जाय. असो कोणी एके दिवशी साधोनी योग्य समयासी. मेन्यात घालोनी स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेणा आला. अंतर साक्षी समर्थाला गोष्ट वदित झाली. मेन्यातून उतरले मागोती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टाकिले हात तात्यांनी. या प्रकारे प्रयत्न केले परितितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चले व्यर्थची. मग अपयाश ते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वंत्रांशी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहाला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने. देऊने त्याजवळ नृपाने आज्ञा दिदली जावया. तो एवोनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याची चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलिले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवसी आज्ञा झाली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्याशी सोडून. साहेबाविषयी प्रयोग केला मल्हार रावावरती आळा आला. त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. श्री स्वामी समर्थ. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. समर्थ
सिद्धांची व कृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी तया स्वानंद प्राप्त होय तया सर्वानंद प्राप्त होय महासमर्था भक्तपालका अनादि सिद्धा जगनायका निशिदिनी शंकर सखा विष्णूची या मणिवसे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गौडः इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तः शुभं भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी